महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनाच्या शिष्टमंडळाने ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत चर्चा केली। बैठकीत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीची फाईल मंजूर झाल्याची माहिती मंत्री महोदयांनी दिली। तसेच ERP लॉग इन प्रणालीद्वारे भविष्यात कर्मचाऱ्यांचे वेतन थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले। याशिवाय 10% पदभरतीमध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा समावेश करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याची माहिती देण्यात आली। वसुली व उत्पन्नाच्या अटी रद्द करण्याबाबतही सकारात्मक निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले। संघटनेने या निर्णयांचे स्वागत करत राज्यातील सुमारे 60,000 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्यांना दिशा मिळाल्याचे म्हटले आहे। लवकरच या निर्णयांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होईल अशी अपेक्षाही संघटनेने व्यक्त केली। मी विलास कुंभारवार, राज्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेना। आज दिनांक रोजी ग्रामविकास सचिव यांच्यासोबत बैठक आणि चर्चा झाली। तसेच ग्रामविकास मंत्री जयकुमारजी गोरे यांच्यासोबत सुद्धा चर्चा झाली। या चर्चेमध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सुधारित किमान वेतनाची वाढ या संबंधात मसुदा तयार करून ती मंजुरीसाठी सादर केल्याचं त्यांच्याकडून माहिती मिळालेली आहे। तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना जे वसुलीची अट आणि उत्पन्नाची अट लागू केली होती ती सुद्धा रद्द केल्याची सूचना माननीय ग्रामविकास मंत्री जयकुमारजी गोरे यांनी दिलेली आहे। त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीमध्ये 10% भरतीच्या प्रलंबित असलेल्या पदाची भरती ही 31 डिसेंबर 2026 पावतो करण्यासाठी प्रस्ताव मागितला आहे आणि ते मंजुरीकरता सादर केलेला आहे। तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा वेतन हा वेतन ऑफलाईन पद्धतीने होत होता, तो वेतन ऑनलाईन पद्धतीने देण्याबाबत लागू करण्याबाबत शासनाने मान्यता दिलेली आहे। त्याबद्दल आम्ही ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या वतीने माननीय ग्रामविकास मंत्री जयकुमारजी गोरे साहेब यांचे आभार मानतोय आणि तसेच या कामासाठी जे प्रयत्न केलेत आमदार सचिन भाऊ अहिर, उपसभापती विधान परिषद यांनी सुद्धा काल ग्रामविकास चे प्रधान सचिव यांच्यासोबत चर्चा केली। त्यामुळे आज आपल्या राज्यातील 60,000 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा फायदा होतोय। त्याचप्रमाणे आज या ठिकाणी आमच्या मराठवाडा विभागाचे अध्यक्ष आहेत नवनाथजी नरवळे, रत्नागिरी जिल्ह्याचे अध्यक्ष कृष्णाजी खोडे हे उपस्थित आहे। किमान वेतन होता हा 2005 मध्ये मंजूर व्हायला पाहिजे होता, वाढीव किमान वेतन। त्या संबंधात आयुक्त कामगार विभाग मुंबई बांद्रा यांनी प्रस्ताव मसुदा सादर केला होता, परंतु त्या मसुदेला विधी व न्याय विभागाने केंद्राप्रमाणे जे 39 नियम होते ते रद्द करून फक्त 4 नियम कायम ठेवा असं सांगितले आणि केंद्राप्रमाणे यांना वाढीव वेतन द्या म्हणून ती फाईल आता आयुक्त कामगार कार्यालयाकडे गेलेली आहे। ती अजून मसुदा तयार करून परत ग्रामविकास विभागाकडे किंवा मंत्रालयाकडे परत आलेली नाही आणि ती येत्या डिसेंबर पावतो ते मंजूर होईल अशी आशा आहे। त्याचप्रमाणे यापूर्वी सांगितल्याप्रमाणे की ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमधनं 10% जी भरती होती त्या भरती कर्मचाऱ्याचे बरेच वय निघून जात असल्यामुळे त्यांना 31 डिसेंबर 26 पूर्वी भरती करा संबंधात आपण चर्चा केली। त्याची सुद्धा फाईल मंजूर झालेली आहे आणि ती येत्या डिसेंबर पूर्वी भरती करणार आहे। त्यानंतर जे वसुलीची आणि उत्पन्नाची जी अट होती ती सुद्धा रद्द करून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना पूर्ण वेतन देण्यासंबंधात निर्णय घेतलेला आहे। त्याचबरोबर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचं जे वेतन होतं
तो वेतन सुद्धा ऑनलाईन देण्यासंबंधाची फाईल तयार झालेली आहे. फक्त सह्या बाकी आहेत, ती सह्या झाली की आपल्याला मिळतील. त्यामुळे आम्ही महाराष्ट्र शासनाचा खास करून या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संबंधित अधिकारी, ग्रामविकास मंत्री जयकुमारजी गोरे साहेब यांचं आम्ही अभिनंदन करतोय. नमस्कार, मी रत्नागिरी जिल्हा ग्रामपंचायत कामगार सेना अध्यक्ष आहे आणि महाराष्ट्र राज्य कामगार सेनेचा सदस्य आहे. आज आम्ही इतके दिवस शासनाकडे खेपा घालून सुद्धा काम होत नव्हतं, परंतु आज एक सुवर्ण दिवस उगवला आणि आज आमच्या मागण्या या ठिकाणी माननीय श्री जयकुमार गोरे सर यांच्या माध्यमातून पूर्ण झाल्या. त्याबद्दल आम्ही पूर्ण ग्रामपंचायत कामगार सेना आणि संपूर्ण महाराष्ट्रातील संपूर्ण ग्रामपंचायत कामगार आम्ही आभार मानतो. त्याचप्रमाणे आपले सचिनजी अहिर विधानसभा उपसभापती यांनी यासाठी आम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन आणि पुढील प्रयत्नासाठी आम्हाला त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. त्या संदर्भात त्यांचेही आम्ही आभार मानतो. धन्यवाद.